नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी बघा इंग्लिश या विषयाची आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत. द्वितीय घटक चाचणी म्हणजे दुसरी घटक चाचणी 2024-25ची आहे बघा. तर बघा, 20 मार्काची असते. तर बघा, त्यातील पहिला लँग्वेज स्टडी आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा, कंप्लीट द वर्ड बाय यूजिंग द करेक्ट लेटर. त्यातील बघा पहिला शब्द म्युझिक आहे. यम डॅश केलेला आहे, SIC, तिथे यू लिहायचं आहे. 3 एम्पायर, EMPEROR. परत तिसरा बघा WIND विंड आणि TEACHER टीचर. त्यातील दुसरा बघा अरेंज द फॉलोइंग वर्ड इन द डिक्शनरी ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचं आहेत बघा. स्टिक, बॅट, ब्रिक आणि स्टोन. तर पहिल्यांदा बघा बॅट येणार, बॅट, ब्रिक, स्टिक आणि स्टोन. त्यातील तिसरं बघा पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. तर बघा आर यू हॅपी. तर बघा ए हा कॅपिटल काढायचा आहे, ARERYOU आणि HAPPY आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. त्यातील चौथं बघा मेक युअर वर्ड्स मिनिमम 3 लेटर युजिंग द लेटर इन द गिवन वर्ड. तर बघा वर्ड दिलेला आहे, त्याचे तीन लेटरमध्ये वर्ड बनवायचे आहेत बघा. बनवलेलं आहे फिट, ॲक्ट, कॅन, पॅट, फॅन. तुम्ही अजून पण दुसरे वर्ड बनवू शकता. त्यातील पाचवा प्रश्न बघा अंडरलाईन द प्रिन्सिपल क्लॉज अँड मेन क्लॉज फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. वी रिटर्न होम व्हेन स्कूल वॉज ओव्हर. तर बघा वी रिटर्न होम, तर हे उत्तर आहे त्याचं. त्यातील दुसरा प्रश्न बघा रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. तर बघा सेंटेन्स आहेत आणि ते ट्रू फॉल्स ओळखायचे आहेत. त्यातील पहिलं बघा फॉल्स आहे, दुसरं पण ट्रू आहे, तिसरं फॉल्स आहे आणि चौथं ट्रू आहे. तर बघा हा पॅसेज आहे आणि त्यावरनं तुम्हाला आणखीन दुसऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर चला आपण पुढील प्रश्न पाहूया. तर बघा A2 राईट. तर त्यातील A2 बघा राईट फॉर डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. बघा बॉय दिलेला आहे आणि त्या अनुसरण डिस्क्रायबिंग वर्ड लिहायचे आहेत पॅसेजमधले बघून. तर तिसरा क्वेश्चन बघा व्हाय द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नॅरेटर. उत्तर लिहिलेलं आहे आपण. त्यातील चौथा प्रश्न बघा हाऊ नॅरेटर हेल्प्स द बॉय. उत्तर दिलेलं आहे तिथं. आणि पाचवा बघा हाऊ डज द नॅरेटर हेल्प द बॉयज. उत्तर लिहिलेलं आहे. प्रश्न तिसरा बघा ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. तर बघा पॅसेज दिलेला आहे, त्यावरून उत्तरे द्यायचं आहे. त्यातील पहिला प्रश्न बघा इज अर्ली रेसिंग गुड फॉर आवर हेल्थ. तर बघा उत्तर दिलेलं आहे यस, अर्ली रेसिंग इज गुड फॉर आवर हेल्थ. दुसरं बघा व्हॉट इज यूजफुल फॉर आवर लंग्स. द मॉर्निंग एअर विच इज कूल अँड फ्रेश इज व्हेरी युजफुल फॉर आवर लंग्स. तिसरा बघा राईट द पास्ट टेन्स फ्रॉम ऑफ द फॉलोइंग वर्ब्स. म्हणजे वर्ब दिलेले आहेत त्याचे तुम्हाला लिहायचं आहे बघा पास्ट टेन्समध्ये. तर पहिलं बघा गिवचं गेव आणि मेकचं मेड. त्यातील बी बघा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन युअर मदर टंग. म्हणजे मराठीत भाषांतर करायचं आहे. त्यातील पहिलं बघा द मॉर्निंग एअर इज कूल अँड फ्रेश. म्हणजे सकाळची हवा थंड आणि ताजी असते. त्यातील दुसरं पहा हेल्थ इज वेल्थ. म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, असा आपण इयत्ता 8वीचा इंग्लिश या विषयाचा घटक चाचणी दुसरी ही 2024-25ची आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो ही आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.